छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1956 म्हणजे 6 जून 1674ला स्वतः राज्याभिषेक करून घेतला आणि एक सार्वभौम राजाचा जयघोष केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता। हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी शासनाने एक समिती नेमून एकाच तारखेला जाहीर केली होती। त्याच धर्तीवर इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन करून 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक जीवन दिवस म्हणून जाहीर करावा असा तत्कालीन शासनाने 3 जून 2021च्या शासन निर्णयानुसार 6 जून हा दिवस सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर 16 पगड जाती धर्मातील शिवभक्त यांच्या लाखो संख्येने हा उत्सव साजरा केला जातो। याला वरचेवर व्यापक स्वरूप घेऊन हा उत्सव लोकोत्सव बनला आहे। असं असताना शासनाने 2 सप्टेंबर 24 रोजी तिथीनुसार राज्याभिषेक साजरा करण्यासाठी 5 कोटींचा निधी हा अर्थसंकल्प उपलब्ध करून देण्याची चुकीचा निर्णय घेतलाय। लोकभावनेचा विचार करून शासनाने त्वरित हा शासन आदेश रद्द करून नव्याने 6 जून रोजीच राज्याभिषेक साजरा करण्याचं परिपत्रक काढावं व अजूनही काही शासकीय निमशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शाळा महाविद्यालयामध्ये हा दिवस साजरा केला जात नाही। त्यातून शासनाच्या निर्णयाचा अवमान करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनलताई दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, जिल्हा संघटक लखन पारसे, सचिव महिला जयश्री जाधव, जिल्हा सचिव सिद्धराम सावळे, शहर सचिव सतीश वावरे, अरविंद शेळके, शेखर कंटेकर, राजस्वामी तसेच रमेश भंडारे आदी उपस्थित होते।